नमस्कार युवा शेतकरी बंधूंनो, पुनश्च एकदा वारसा मातीचा यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत। मी संभाजी पंडितराव जगताप। विषय 2-2.5 महिन्यापूर्वीचा आहे, ज्यावेळेस हळदीमध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जास्त होता। त्यावेळेस मी माझ्या मित्राच्या प्लॉटसाठी माझ्या मोठ्या बंधूकडून मार्गदर्शन घेतलं होतं की कुठलं औषध या ठिकाणी वापरायला हवं। तर ज्याप्रमाणे याचा रिझल्ट आहे अपेक्षित होतं, हे आलेलं नव्हतं। तर त्यावेळेस याचं कारण नेमकं लक्षात नाही आलं, परंतु काही काळानंतर मी आज या प्लॉटची पाहणी करण्याकरता सहजरित्या आलेलो होतो। यांना आज 0050 हे विद्राव्य खत द्यायचं होतं। त्यावेळेस यांच्या ड्रीपची पाहणी केली। त्यावेळेस बऱ्याच गोष्टी या निदर्शनात आल्या की ड्रीपमध्ये बऱ्याच ठिकाणी ब्लॉकेजेस या ठिकाणी आढळून आलेले आहेत। रान वळांसर आहे, कुठे या ठिकाणी चढ उतार नाही आहे, परंतु जो पाणी ज्याप्रमाणे सप्लाय व्हायला पाहिजे होतं ते सप्लाय या ठिकाणी बरोबर झालेलं नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू इच्छितो आहे यांचा ओलावा हा निर्माण झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी पाणी हे पडलेलं आहे। त्याचबरोबर साधारणतः इथून ते इथपर्यंत जे आहे या ठिकाणी 100% परत ड्राय माती आहे, कोरडी माती या ठिकाणी आहे। म्हणजे या ठिकाणी पाण्याचा जो सप्लाय हा झालेला नाही आहे। हा एकाच जागी नाही मित्रांनो, या प्लॉटमध्ये आम्ही बरीच सारी पाहणी केली, तर बऱ्याच ठिकाणी या गोष्टी आमच्या निदर्शनात आल्या। इथं बघू शकता आपण, या ठिकाणी पाण्याचा जमा जो आहे हा झालेला आहे। परत साधारणतः इथून तर तिथपर्यंत जे आहे हे परत या ठिकाणी कोरडी माती या ठिकाणी आहे। एकंदरीतरित्या जर विचार केला तर हळदीची उंची कुठं जास्त आहे तर कुठं कमी आहे, फुटव्यांची संख्या कुठं जास्त आहे तर कुठं कमी आहे। हे जे कारण आहे मित्रांनो, हे या ड्रीपच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी जे विद्राव्य खतं सोडलेत किंवा औषधं सोडलेत, हे प्रॉपर या हळदीला सप्लाय न झाल्यामुळं ह्या गोष्टी या प्लॉटमध्ये झालेल्या आहेत। दुसरी जी चूक आहे यांची या प्लॉटमध्ये जे आपल्याला बघण्यासाठी मिळालेलं आहे, ते आपण बघू शकता की या ठिकाणाहून किती सारं पाणी हे वेस्टेज जात आहे। जेव्हापासून यांनी हे जे थिंबक ड्रीप आथरलेले तेव्हापासून सुरुवातीपासून ही कंडिशन आहे यांच्या एका छडीची। तर याच्यामध्ये जे होणारे परिणाम आहेत, यांनी आतापर्यंत जे काही विद्राव्य खते या ठिकाणी दिलेले आहेत किंवा कुठलंही जे काही कीटकनाशक या ठिकाणी आणखीन कॅल्शियम मॅग्नेशियम जे काही दिलेलं आहे, ते या प्लॉटला 100% सप्लाय न झालेल्याच्या रिझनापैकी हा पण एक मोठा कारण असू शकतो। आणि त्याचबरोबर आपलं ज्यावेळेस पाणी देणं बंद होतं, ड्रीप ज्यावेळेस आपण गोळा करतो त्यापूर्वी ड्रीप धुणं हे अतिशय गरजेचं आहे ॲसिडनं। कारण की ड्रीपच्या ड्रिपरमध्ये पाण्याचे क्षार असू द्या किंवा त्या व्यतिरिक्त जे आपण खतं सोडतो हे त्या ड्रीपच्या ड्रिपरमध्ये या ठिकाणी अडकत असतात। त्यामुळे ज्यावेळेस पुढच्या वर्षी आपण ठिंबत आथरतो त्यावेळेस ते ब्लॉकेज जे आहेत ते जशाला तसं राहतात, ते ब्लॉकेज जे आहेत निघत नाही। त्यामुळे ही काळजी घेणं अतिशय गरजेचे आहे। आणि त्याचबरोबर ड्रीप ॲसिडनं कसं धुवायचं हे याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचणार आहे। त्यासाठी वारसा मातीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।